शनिवार 29 नोव्हेंबर 2025. लूक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू आपल्या शिष्यास म्हणाला, तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित अदाशीपणा, दारूबाजी आणि संसाराची चिंता यांनी तुमच्या अंतःकरणाने भारावून जाऊन तो दिवस तुम्हाला फासाप्रमाणे अकस्मात पकडील. कारण तो साऱ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्या सर्व लोकांवर त्याच्याप्रमाणे येईल. तुम्ही तर होणाऱ्या या सर्व गोष्टी चुकवण्यास आणि मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा. चिंतन. प्रभू येशू आजच्या सुवार्तेत आपल्याला सावध व जागृत राहायचा आदेश देतो. चंगळवाद, भोगवादात पडू नका. तुमचा प्रभू तुम्हाला कधी भेटण्यास व नेण्यास येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. प्रार्थना करीत जागृत असा, म्हणजे तुम्हाला त्या प्रसंगाला सामोरे जाता येईल. आज आपण प्रभूपाशी प्रार्थना करूया की आपण नेहमी प्रार्थना करीत सज्ज व तयार असावे, नाहीतर अचानक तो प्रसंग आपल्याला पकडील व मग आपण पूर्वतयारी न करता सापडले जाऊ, तर मग आपली निराशा होईल, दुर्दशा होईल.